हा व्हिडिओ वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की झाड, पत्रे आणि माणसं सुद्धा तालामातोळ्यासारखी उडताना दिसतात. रत्नागिरी असो वा पुणे, सध्या सोशल मीडियाच्या फीडवर अशा वादळांच्या व्हिडिओचा अक्षरशः पूर आहे. पण हे केवळ नैसर्गिक संकट आहे की मानवाने ओढवून घेतलेले आपण हे कधी आपण शांतपणे विचार करतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर 45 ते 48 अंश तापलेली जमीन आणि समुद्रावर पर्वतांवर येणारी हवा यांच्यातलं हे युद्ध आहे. जमीन तापली की हवा हलकी होऊन वर जाते आणि ती पोकळी भरण्यासाठी वारे वेगाने धावतात. पण विज्ञानाच्या पलीकडे जेव्हा आपण प्रशासनाने भूल करतो तेव्हा चित्र अधिक भीषण होतं. एकतर आधीच जागतिक तापमानवाढीचे संकट, त्यात आपण शहरं वसवताना वाऱ्याला रोखणारी झाडं कापतो. तुमच्या इमारतीमध्ये वाऱ्यासाठी देत त्रास तयार केले आणि मग जेव्हा तेव्हा आपण एकमेकांना दोष देतो. या वाऱ्याने आज ठिकठिकाणी झाडं आणि भिंती पडतात, तर कुठे वारे तांडव करतायत. पण याचा सर्वात मोठा फटका बसतोय आपल्या ग्रामीण भागाला. एका झाडाची फांदी पडली की गावाच्या गावं अंधारात बुडतात. जुने खांब, उघड्या तारा आणि यंत्रणेची अनास्था. या वादळात फक्त पत्रे उडत नाहीत, तर सामान्य माणसाचं जगणंही विस्कळीत होतं. वीज गेली की शेतातले पंप थांबतात, संवाद तुटतो आणि मग उरतो तो फक्त अंधार आणि अगतिकता. आपण प्रगतीबद्दल, विकासाबद्दल बोलतो, त्यासाठी निसर्गाची कत्तल करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. पण वाऱ्याच्या एका झोकात जर ही व्यवस्था पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोलमडणार असेल तर असल्या प्रगतीचा काय उपयोग? हे वादळ आपल्याला एकच गोष्ट सांगतंय: निसर्गाचा समतोल आपण बिघडवलाय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्र तापलाय आणि आपल्या हव्यासामुळे जमीन. आता निसर्ग स्वतःची जागा शोधतोय. आपण जर वेळीच सावध झालो नाही तर हा धोका आणखी मोठा होऊ शकतो. बरेलीच्या त्या व्हिडिओत वाहून जाणारा तो पत्रा कदाचित उद्या आपल्या दारात असेल. वाऱ्याची दिशा बदलण्यापूर्वी आपण आपली विचार करण्याची दिशा बदलणार आहोत का? विचार करा.